बदलापुरात भाजपचे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नयन मुठे यांच्या कार्यालयाची तोडफोड करत त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे। मारहाणीचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। आपला चुलत भाऊ सूरज मुठे यांनीच हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप नयन मुठे यांनी केलाय। तर सूरज मुठे यांनी हे आरोप फेटाळत या घटनेवरून भाजपमधील दोन भावांमधला संघर्ष उफाळून आलाय। निवडणुका म्हटलं की हल्ले, मारहाण, धमक्या या घटना होतात। विरोधी पक्षाचे काही लोक एकमेकांवर धावून जातात, पण बदलापुरात भाजपमधलाच वाद समोर आलाय। बदलापुरात भाजप युवा मोर्चाच्या शहराध्यक्षावर माजी भाजप नगरसेवकाच्या साथीदारांनीच हल्ला केला। काल संध्याकाळी बदलापूर पश्चिमेकडच्या आगरआळी परिसरात भाजपचे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नयन मुठे कार्यालयात त्यांचे वडील जयवंत मुठे सोबत बसले होते। मात्र अचानक दोघा तिघांनी कार्यालयात घुसून तोडफोड करायला सुरुवात केली। नयन मुठे आणि त्यांच्या वडिलांना मारहाण केली। हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सूरज मुठेंचा पराभव झाला होता। आपल्या विरोधात नयन मुठेंनी काम केल्याचा राग मनात धरून सूरज मुठेंच्या सांगण्यावरूनच त्यांच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचा आरोप नयन मुठेंनी केलाय। जेव्हा एखादा हल्ला होतो तर तो माणूस हॉस्पिटलमध्ये असतो, बरोबर नाही? आणि हा एकदम मीडिया समोर येऊन बाईट देत आहेत आणि याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आणि हे मास्टर माइंड हे ते सगळं खोटे आहे। कुठेतरी एक मला कुठेतरी आता माझी मिसेस निवडून आलेली आहे आणि माझं वाढ पूर्वीप्रमाणे काम करतोय, माझं कुठेतरी नाव खराब करण्यासाठी हा षडयंत्र झालेला आहे। तर सूरज मुठेंनी हे आरोप फेटाळून लावले। मारहाण प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही असं म्हणत सूरज मुठेंनी आरोप फेटाळले। खुलेआम रिव्हॉल्वर लावून ते फिरतात। तुम्ही आता घरी धाड मारली त्याच्या रिव्हॉल्वर 3-4 रिव्हॉल्वर त्याच्या घरामध्ये सापडतील। काय तुमची एकंदरीत मागणी आहे? माझी मागणी आहे की आम्ही एक आरोपी पकडलेला आहे, कौस्तुभ शेट्टी, तो देखील आलेला, स्वप्नील पै, सचिन पवार हे दोघं पळून गेलेले आहेत आणि हे सगळं ठरवण्याचं एकच मास्टर माइंड आहे की तो सूरज मुठेच्या हे बॉडीगार्ड आहेत एक प्रकारे। असे तो आरोपी घेऊन फिरत असतो आणि आम्ही इलेक्शनला, मला असं वाटतं इलेक्शनला आम्ही माघार घेतली म्हणून आम्हाला हा फळ दिला का काय असं मला वाटतंय, कारण की आम्ही इलेक्शनला पण उभे नव्हतो। एकाला भाजप कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलंय। महत्वाचं म्हणजे सूरज मुठे आणि नयन मुठे दोघेही चुलत भाऊ तसंच भाजप कार्यकर्ते आहेत। नयन मुठेंचे वडील जयवंत मुठे हे भाजपचे माजी शहर अध्यक्ष होते। मात्र आता या घटनेवरून बदलापूर भाजपमधला वाद चव्हाट्यावर आलाय। चंद्रशेखर भुयार, झी 24 तास, बदलापूर।